Hello students, I am Dr. A.B. Patil. Welcome in this session of Heredity and Evolution, lecture number 3. In this lecture, we are going to study about the evolution. Evolution is a gradual change occurring in the living organism over a long duration. Evolution is the gradual change occurring in the living organism over a long duration. म्हणजे लॉंग ड्युरेशन मध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये जे काही ग्रॅज्युअल चेंजेस होणार आहेत, जे चेंजेस होतील ते फास्टली चेंजेस होणार नाहीत, हळूहळू त्यांच्यामध्ये चेंजेस होत जातील अँड देर इज ए फॉर्मेशन ऑफ द न्यू ऑर्गॅनिझम और द we observed the new species is evolved and this is nothing but the evolution. Means evolution ची डेफिनेशन आपण करताना काय म्हणतो, gradual change occurring in the living organism over a long duration. इव्हॉल्युशन हे कधीही फास्टली होत नाही, त्याला लॉंग ड्युरेशन ऑफ टाइम जावं लागतो, हजारो वर्ष त्याच्यामध्ये जातात आणि हजारो वर्षानंतर एखादी नवीन स्पेसिस काय होते, फॉर्म होणार आहे. कारण हे चेंजेस जे असणार आहेत ते चेंजेस कसे असतील, ग्रॅज्युअल चेंजेस असणार आहेत. देन all the stages in the changes occurred in components ranging from the stars and planets in the space to the biosphere present on the earth. आता इव्हॉल्युशन होताना हे जे काही चेंजेस झाले ते चेंजेस सगळ्यामध्ये झाले, स्टार्स मध्ये झाले, प्लॅनेट्स मध्ये झाले, बायोस्फियर अर्थ वरती प्रेझेंट असलेल्या बायोस्फियर मध्ये चेंजेस झालेले आहेत. मीन्स all the stages in the changes occurred in components ranging from, म्हणजे हे सगळे चेंजेस जे असणार आहेत ते कोणत्या कंपोनेंट्स मध्ये झाले, रेंजिंग फ्रॉम द स्टार्स अँड प्लॅनेट्स इन द स्पेस मध्ये प्रेझेंट असलेले जे स्टार्स आहेत, प्लॅनेट्स आहेत त्यांच्यामध्ये चेंजेस झाले, टू द बायोस्फियर प्रेझेंट ऑन द अर्थ, या अर्थ वरती या प्लॅनेट वरती जे बायोस्फियर प्रेझेंट आहे याच्यामध्येही हे चेंजेस होत गेले. अँड सो whenever the changes are takes place, these changes are takes place on the all places. म्हणजेच ऍटमॉस्फियर मध्ये चेंजेस झालेले आहेत, त्यानंतर बायोस्फियर मध्ये चेंजेस झाले. सो ऑल दीज चेंजेस विच आर लीड टू द इव्हॉल्युशन, त्यामुळे इव्हॉल्युशन झालं. देन द फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस, म्हणून इव्हॉल्युशनची डेफिनेशन करताना आपण अशा पद्धतीने पण डेफिनेशन करू शकतो, दॅट इज फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस ड्यू टू द चेंज इन specific characters of the several generation of living organism as a response to the natural selection is called as evolution. म्हणजे जर आपण बघितलं, जेव्हा एखादी नवीन स्पेसिस फॉर्म होते, फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस ड्यू टू चेंजेस इन स्पेसिफिक कॅरेक्टर्स ऑफ द सेव्हरल जनरेशन, जेव्हा एखादी नवीन स्पेसिस फॉर्म होणार आहे तेव्हा ज्या ऑर्गॅनिझम पासून, ज्या अँसेस्टर पासून, ज्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम पासून ती नवीन स्पेसिस फॉर्म झालेली आहे त्या अँसेस्टर स्पेसिस मध्ये तिच्या नंबर ऑफ जनरेशन मध्ये चेंजेस होत गेले आणि याच्यामध्ये लॉंग ड्युरेशन ऑफ टाइम गेलेला आहे. प्रत्येक जनरेशन मध्ये थोडे थोडे चेंजेस होत गेले आणि त्यानंतर एखादी नवीन स्पेसिस फॉर्म होते. देन ऍज अ रिस्पॉन्स टू द नॅचरल सिलेक्शन, आणि हे सगळं होताना, म्हणजे जेव्हा आपण इव्हॉल्युशनची डेफिनेशन करतो तेव्हा इव्हॉल्युशनची डेफिनेशन करताना आपण काय म्हटलंय, फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस ड्यू टू द चेंजेस इन स्पेसिफिक कॅरेक्टर्स of several generation of the living organism as a response to the natural selection is called evolution. Means whenever there is a formation of new species, जेव्हा एखादी नवीन स्पेसिस फॉर्म होते तेव्हा ओरिजिनल स्पेसिसच्या सेव्हरल जनरेशन मध्ये, म्हणजे ओरिजिनल स्पेसिस ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम, त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमची जी ओरिजिनल स्पेसिस आहे तिच्या सेव्हरल जनरेशन मध्ये चेंजेस होत जाणार आहेत आणि त्याच्यामध्ये लॉंग ड्युरेशन ऑफ टाइम जाणार आहे, लॉंग पिरियड जाईल त्याच्यामध्ये आणि त्यानंतर मग काय होणार आहे, नवीन स्पेसिस इव्हॉल्व्ह होते आणि हे जे काही चेंजेस होणार आहेत त्यावेळी नॅचरल सिलेक्शन पण होणार आहे. म्हणजे the organisms, whenever the changes are takes place,
and in one generation some changes are takes place, then new generation is formed. In that new generation the organisms which are fit they are survive and the organisms which are unfit they are perish. म्हणजे काय होतील, जे ऑर्गॅनिझम म्हणजे आपण म्हणतो त्या एन्व्हायरमेंटल कंडिशनला ते सर्वाइव्ह होऊ शकतात, त्या एन्व्हायरमेंटल कंडिशनशी ऍडजस्ट करून ते तिथं राहू शकणार आहेत, सर्वाइव्ह होऊ शकणार आहेत, तेवढेच फक्त जिवंत राहतील. आणि बाकीचे जे असणार आहेत ते सडन जे काही एन्व्हायरमेंटल मधले चेंजेस असणार आहेत त्या एन्व्हायरमेंटल कंडिशनशी ऍडजस्ट होणार नाहीत, त्या एन्व्हायरमेंटल कंडिशन मध्ये जे सर्वाइव्ह होऊ शकणार नाहीत त्यांची डेथ होणार आहे, ते परिश होतील. म्हणून आपण काय म्हणतोय, जेव्हा एखादी नवीन स्पेसिस फॉर्म होते ती नवीन स्पेसिस फॉर्म होताना सेव्हरल जनरेशन ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम नंबर ऑफ चेंजेस आर टेक्स प्लेस अँड ऍज अ रिस्पॉन्स टू द नॅचरल सिलेक्शन. आणि जेव्हा जेव्हा ह्या चेंजेस व्हायला लागले त्यावेळी नॅचरल सिलेक्शनला पण रिस्पॉन्स देणार आहे. म्हणजे नेचर सुद्धा अशा लिव्हिंग ऑर्गॅनिझमना सिलेक्ट करेल दीज ऑर्गॅनिझम्स विच आर फिट, जे फिट आहेत, ज्याच्यामध्ये फेवरेबल कॅरेक्टरिस्टिक प्रेझेंट आहेत, त्याच ऑर्गॅनिझमना नेचर सिलेक्ट करणार आहे. म्हणजे तेच ऑर्गॅनिझम्स हे सर्वाइव्ह होतील. And the organisms which are with unfavorable characters, the organisms which are unfit, these are perish. जे ऑर्गॅनिझम अनफिट आहेत, ज्यांच्यामध्ये अनफेवरेबल कॅरेक्टर्स आहेत, ते ऑर्गॅनिझम जिवंत राहू शकणार नाही. जसं आपण बघतो एखादी जर न्यू बॉर्न बेबी असेल आणि तिच्यामध्ये काही जर डिफॉर्मिटीज असतील आणि ती त्या बाहेरच्या एन्व्हायरमेंटल कंडिशनशी ऍडजस्ट होऊ शकत नसेल तर त्या कंडिशन मध्ये ती सर्वाइव्ह होणार नाही, तिची डेथ होणार आहे. कारण का, तिच्यामध्ये फेवरेबल कॅरेक्टरिस्टिक्स नाही आहेत, अनफेवरेबल कॅरेक्टरिस्टिक आहेत, अनफिट आहे ती फॉर द सर्वायवल. So whenever the new species is formed, at that time number of changes which are takes place and these changes which are as a response of natural selection. How the earth is evolved and how the life is originated on this planet. म्हणजे जर आपण बघितलं how the life is origin and how the earth is origin, म्हणजे सगळ्यात सुरुवातीला जे काही इव्हॉल्युशन झालेलं आहे, म्हणजे अर्थ ही कधी ओरिजिन झाली, त्याचबरोबर या पृथ्वीवरती लाईफ कधी ओरिजिन झालं. मीन्स वेन द लाईफ इज ओरिजिनेटेड ऑन द अर्थ अँड वेन द अर्थ इज ओरिजिनेटेड. 4.6 billion years ago earth is originated and at that time there is a big bang. And due to this big bang, there is a formation of a hot ball, and this hot ball which is formed from the sun. म्हणजे एक मोठा धमाका झालेला आहे त्यावेळी एक सूर्यापासून जे काही असे पार्टिकल्स फॉर्म झालेले आहेत त्याच्यामधला एक तप्त गोळा म्हणजे काय असणार आहे, ही पृथ्वी आहे. And this Earth is originated 4.6 billion years ago, and at that time Earth which is called as a nebulous, त्याला nebulous म्हटलेलं आहे because there was presence of hot gases, vapors of elements and pieces of rocks. म्हणजे जी काही अर्थ होती ती अर्थ म्हणजे एक तप्त गोळा होता, हॉट बॉल होता, की जो हॉट बॉल सूर्यापासून फॉर्म झालेला आहे. एक मोठा धमाका झाला आणि सूर्यापासून हा काय झालेला आहे, ही पृथ्वी फॉर्म झाली. आणि या पृथ्वीवरती फक्त त्यावेळी हॉट गॅसेस प्रेझेंट होते, वेपर्स ऑफ एलिमेंट्स प्रेझेंट होते, पीसेस ऑफ रॉक्स प्रेझेंट होते. अँड as this earth went away from this sun, जशी ती पृथ्वी सूर्यापासून लांब गेलेली आहे तसं तिच्यावर टेम्परेचर ऑफ द अर्थ वॉज डिक्रीज. अर्थवरचं टेम्परेचर हळूहळू काय झालं, डिक्रीज होत गेलं. द at that time means when we observed when the earth is formed origin, at that time the environment on the earth which is not similar to the present day earth. म्हणजे आताची जी पृथ्वी आहे त्या पृथ्वीवरचं एन्व्हायरमेंट आणि जेव्हा ही पृथ्वी फॉर्म झाली त्यावेळेचं तिच्यावरचं एन्व्हायरमेंट हे टोटली डिफरंट होतं.
when earth is formed on this earth, or this earth is formed from the number of gases, फक्त इथं गॅसेस प्रेझेंट होते आणि ह्या गॅसेस मधले जे हेवी मेटल्स होते, these heavy metals which are sank in the center, म्हणजेच ते सेंटर मध्ये सॅन्क झालेले आहेत. and then there is a formation of the solid core, म्हणजे मध्ये असा हा सॉलिड कोर फॉर्म झाला. and surrounding this solid core there is a presence of the helium, hydrogen, oxygen, then nitrogen and carbon, these gases which are present in the earth atmosphere. म्हणजे फक्त गॅसेस होते. then these gases which are present in the atmosphere of the earth, out of all these gases, the hydrogen which is a very active one, ह्याच्यामधला हायड्रोजन ऍक्टिव्ह होता, and this hydrogen which react with oxygen molecule, and then there is a formation of water vapors form झाले. then also there is the formation of ammonia, means hydrogen reacts with the nitrogen, and then there is a formation of ammonia, hydrogen react with the carbon, and then there is a formation of methane. in this way the active hydrogen which react with oxygen, nitrogen and carbon, and then there is a formation of ammonia, water vapor, methane, and all these are in the gaseous form. हे सगळे gaseous form मध्ये होते. and as the temperature decreased on this earth, जसं टेम्परेचर कमी कमी व्हायला लागलं तसं काय झालेलं आहे, जो वॉटर वेपर्स विच आर कूल डाऊन, वॉटर वेपर्स कूल डाऊन झाल्या, अँड देन देर इज प्रेसिपिटेशन झालं, रेन फॉल झालेला आहे. and due to the precipitation, rainfall, the water is accumulated, and then there is a formation of ocean, then river, pond, lake formation on the earth takes place. म्हणजे जर आपण बघितलं, सगळ्यात सुरुवातीला पृथ्वी हा एक तप्त गोळा होता, त्याच्यावरती फक्त गॅसेस प्रेझेंट होते, आणि यामधला हायड्रोजन जो होता तो रिएक्टिव्ह होता, आणि त्या हायड्रोजननी कार्बन बरोबर त्याची रिएक्शन झाली, मिथेन फॉर्म झाला, नायट्रोजन बरोबर रिएक्शन झाली, अमोनिया फॉर्म झाला, वॉटर बरोबर रिएक्शन झाली, आणि वॉटर वेपर्स फॉर्म झाले. आणि हे सगळे गॅसेस प्रेझेंट होते आणि ते हॉट होते. जसं टेम्परेचर कमी कमी होत गेलं तसं तिथं क्लाउड फॉर्मेशन झाले, आणि नंतर या वॉटर वेपर्स कूल झाल्यानंतर रेनफॉल झालेला आहे, म्हणजेच पाऊस पडला. आणि या पावसामुळं, रेनफॉलमुळं या प्लॅनेटवरती, अर्थवरती ज्या वॉटर बॉडीज फॉर्म झाल्यात, म्हणजे रिव्हर, लेक, पॉन्ड, ओशन हे फॉर्म झाले. and in that ocean these ammonia, methane, they are dissolved in this ocean, and then the reactions which are takes place, the number of reactions आहे. मग ज्या काही रिएक्शन झालेल्या आहेत त्या रिएक्शन मुळे काय झालेलं आहे, सिंपल ऑर्गॅनिक कंपाऊंड फॉर्म झाले. आता नेमक्या रिएक्शन काय झालेल्या आहेत, तर जे हायड्रोकार्बन्स होते ते हायड्रोकार्बन्स सॅच्युरेटेड अँड अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स फॉर्म झाले, अँड दिस सॅच्युरेटेड अँड अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स ड्यू टू द अल्ट्राव्हायोलेट रेज, रेडिएशन, लाइटनिंग अँड व्होल्कॅनिक ऍक्टिव्हिटीज, म्हणजे जे काही अल्ट्राव्हायोलेट रेज येणार आहेत सूर्याकडून, त्याचबरोबर रेडिएशन्स असतील, डिफरंट रेडिएशन पृथ्वीवरती पोहोचणार आहेत, त्याचबरोबर लाइटनिंग, वीज जी होणार आहे त्या विजेचा इफेक्ट होणार. वीज म्हणजे आपण जे ढगांचा कडकडाट झाल्यानंतर जी वीज होणार आहे त्या पद्धतीने वीज झाली. त्याचबरोबर ज्या व्होल्कॅनिक ऍक्टिव्हिटीज आहेत या सगळ्याचा इफेक्ट झाला, आणि त्या सगळ्याचा इफेक्ट होऊन काय झालेलं आहे, तर जे सॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स होते, अमोनिया आणि वॉटर, यांच्यामध्ये कंडेन्सेशन झालं, पॉलिमरायझेशन झालं, ऑक्सिडेशन, रिडक्शन रिएक्शन झाल्या. म्हणजे या हायड्रोकार्बन, वॉटर आणि अमोनिया यांच्यामध्ये कंडेन्सेशनची प्रोसेस झाली, पॉलिमरायझेशनची प्रोसेस झाली,
रिडक्शन ऑक्सिडेशनच्या प्रोसेस झालेल्या आहेत. अँड ड्यू टू ऑल दिस रिॲक्शन देर इज अ फॉर्मेशन ऑफ द सिंपल ऑर्गॅनिक कंपाऊंड. तिथं सिंपल ऑर्गॅनिक कंपाऊंड फॉर्म झाले. तर सिंपल ऑर्गॅनिक कंपाऊंड फॉर्म होणार म्हणजेच काय होणार, मोनोसॅकराइड्स फॉर्म झाले, अमायनो ऍसिड्स फॉर्म झाले. त्याचबरोबर जर आपण बघितलं नायट्रोजनस कंपाऊंड्स म्हणजेच आपण जर बघितलं प्युरिन्स पायरिमिडिन्स फॉर्म झाले. जे सिंपल शुगर म्हणजे ग्लुकोज आहे, फ्रुक्टोज आहे, पेंटोज शुगर आहे म्हणजे रायबोज, डिऑक्सिरायबोज पेंटोज शुगर फॉर्म झाल्या, फॉस्फरिक ऍसिड फॉर्म झालेला आहे. त्याचबरोबर हे जे काही अमायनो ऍसिड्स आहेत ते अमायनो ऍसिड्स फॉर्म झाले, प्युरिन्स पायरिमिडिन्स फॉर्म झाले. सो दीज डिफरंट सिंपल ऑर्गॅनिक कंपाऊंड्स फॉर्म झाले. आणि हे सिंपल ऑर्गॅनिक कंपाऊंड्स हे कुठं प्रेझेंट होते, तर त्या ओशन मध्ये प्रेझेंट होतं. आणि त्यामुळं ज्या वॉटर बॉडीज मध्ये हे प्रेझेंट होतं त्याला सायंटिस्टनी असं नाव दिलेलं आहे, दॅट इज हॉट डायल्यूट सूप फॉर्म झालं. देयर इज अ फॉर्मेशन ऑफ हॉट डायल्यूट सूप फॉर्म झालं किंवा त्याला ब्रॉथ म्हटलं जातं. दॅट इज द बायोलॉजिकल ऑर इट इज ए ऍक्टिव्ह ब्रॉथ फॉर्म झाला की म्हणजे ब्रॉथ म्हणजे काय, मीडिया फॉर्म झाला की ज्या मीडियामधून परत लिव्हिंग ऑर्गॅनिझम फॉर्म झाले. आता ह्या सिंपल ऑर्गॅनिक कंपाऊंड पासून परत काय झाले, कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड फॉर्म झाले. म्हणजे जे अमायनो ऍसिड्स होते, these amino acids which are joined to each other by the peptide bond and then there is a formation of the simple protein or the protein फॉर्म झाले. सुरुवातीचे प्रिमिटिव्ह टाइपचे प्रोटीन फॉर्म झाले. and these proteins which are enzymatic in action so they catalyze the different reaction catalyze करू शकत होते. then there is a formation of the nucleoside म्हणजे पेंटोज शुगर आणि नायट्रोजन बेस, प्युरिन पायरिमिडिन्स मधला एक नायट्रोजन बेस तिथे अटॅच झाला, न्यूक्लिओसाइड फॉर्म झाला. या न्यूक्लिओसाइडला फॉस्फेट ग्रुप अटॅच झाला आणि देन देयर इज अ फॉर्मेशन ऑफ न्यूक्लिओटाइड. अँड नंबर ऑफ न्यूक्लिओटाइड जेव्हा जॉईन झाले तेव्हा तिथं न्यूक्लिक ऍसिड फॉर्म झालं. न्यूक्लिक ऍसिड म्हणजेच डीएनए अँड आरएनएचं फॉर्मेशन झालं. डीएनए अँड आरएनए फॉर्म झाल्यानंतर when these simple proteins प्रोटीन्स फॉर्म झालेले आहेत, पॉलिशॅकराइड्स फॉर्म झाले म्हणजे मोनोशॅकराइड तर ऑलरेडी फॉर्म झाले होते. असे नंबर ऑफ मोनोशॅकराइड्स एकमेकाला ग्लायकोसाइडिक बॉन्डनी जॉईन झाले आणि तिथं पॉलिशॅकराइड फॉर्म झाले, प्रोटीन्स फॉर्म झाले आणि पहिल्यांदा न्यूक्लिओसाइड फॉर्म झाले, न्यूक्लिओसाइड पासून न्यूक्लिओटाइड फॉर्म झाले, न्यूक्लिओटाइड पासून नंबर ऑफ न्यूक्लिओटाइड्स एकमेकाला जॉईन झाले अँड देन देयर इज अ फॉर्मेशन ऑफ द न्यूक्लिक ऍसिड दॅट इज डीएनए अँड आरएनए. And this nucleic acid and this surrounding compound, other organic compound in which the reactions are takes place and they aggregate to form a primary cell. Primary cell forms झाली. And this primary cell which is a heterotrophic one. ही primary cell कशी होती, heterotrophic होती. This heterotrophic cell which can't prepare its own food material. It fulfill its nutritional requirement or energy requirement from the surrounding environment. म्हणजे आता हे ऑर्गॅनिझम हे ओशन मध्ये फॉर्म झालेले आहेत, वॉटर बॉडीज मध्ये फॉर्म झालेले आहेत. सगळ्यात सुरुवातीचे म्हणजेच आर्की बॅक्टेरिया फॉर्म झाले कारण त्या एन्व्हायरमेंटल कंडिशनला म्हणजे जर आपण बघितलं ऍडव्हर्स एन्व्हायरमेंटल कंडिशन त्यावेळी होती आणि ऍडव्हर्स एन्व्हायरमेंटल कंडिशनला सगळ्यात सुरुवातीला जे ऑर्गॅनिझम फॉर्म झाले ते हेट्रोट्रॉफिक होते, ते आर्की बॅक्टेरिया होते. ते त्यांच्या सभोवतालच्या सराउंडिंग एन्व्हायरमेंट मधून ऑर्गॅनिक कंपाऊंड घेऊन त्यांची एनर्जी रिक्वायरमेंट फुलफिल करत होते. मीन्स देअर न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट विच कॅन बी फुलफिल. देन ड्यू टू द म्युटेशन, आता ह्याच्यामध्ये म्युटेशन झालं and due to the mutation and this mutation which is occur due to the effect of lightning, ultraviolet rays, volcanic activity या सगळ्याचा इफेक्ट होऊन तिथं म्युटेशन झाले. म्युटेशन होऊन त्या हेट्रोट्रॉफिक ऑर्गॅनिझमचं कन्व्हर्जन हे ऑटोट्रॉफिक ऑर्गॅनिझम मध्ये झालं म्हणजेच सियानो बॅक्टेरिया फॉर्म झाले, ब्ल्यू ग्रीन अल्गी फॉर्म झाले.
And this blue green algae, या blue green algae मध्ये ability आहे की this blue green algae which can absorb the light energy, solar energy, sunlight ते absorb करायला लागल्या आणि त्याचं कन्वर्जन केमिकल एनर्जी मध्ये करायला लागल्या, means they can prepare their own food material. In this way the life is originated on the earth. या earth वरती 3.5 billion years ago the first living organism is originated on this planet, means life is originated on this planet before 3.5 billion years ago the life is originated on this planet. आणि मग त्याच्यामध्ये नंबर ऑफ चेंजेस होत गेले हेट्रोट्रॉफिक पासून, म्हणजेच जर आपण बघितलं हेट्रोट्रॉफिक प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम पासून ऑटोट्रॉफिक प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम फॉर्म झाले, ऑटोट्रॉफिक प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम पासून परत युकॅरियोटिक युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम फॉर्म झाले, म्हणजे पॅरामेशियम अमिबा सारखे ऑर्गॅनिझम फॉर्म झाले. देन देर इज अ फॉर्मेशन ऑफ द सिंपल, दॅट इज द सिंपल ऑर्गॅनिझम, मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम फॉर्म झाले. म्हणजे जर आपण बघितलं सायकॉन आहे, जसं फायलम पोरीफेरा आपण बघतो की ज्याच्यामध्ये फक्त ऍग्रिगेशन ऑफ सेल्स आहे, म्हणजे सेल्स एकत्र झाल्या आणि त्याच्यापासून सायकॉन सारखा बाथ स्पॉन्ज सारखा हा अॅनिमल फॉर्म झाला. त्यानंतर मग परत हळूहळू या सेल पासून टिश्यू फॉर्म झाली, टिश्यू पासून ऑर्गन फॉर्म झाला, ऑर्गन पासून सिस्टीम फॉर्म झाल्या आणि मग सिंपल ऑर्गॅनिझम पासून कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम और सिंपल युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम पासून मल्टी सेल्युलर ह्यूज लिव्हिंग ऑर्गॅनिझम या प्लॅनेट वरती फॉर्म होत गेले. आता हे सगळं होण्यासाठी लाखो वर्ष इथं गेले. 300 करोड इयर्स आर रिक्वायर्ड for the present day life or present day living organisms are formed from the primitive organisms or the organisms which are firstly originated on this planet. या प्लॅनेट वरती सगळ्यात सुरुवातीला जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम फॉर्म झाले त्याच्यापासून आताचे जे आपण ह्यूज लिव्हिंग ऑर्गॅनिझम बघतो त्याच्यामध्ये करोडो वर्ष गेलेली आहेत आणि त्यानंतर मग आता आपण हे मल्टी सेल्युलर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम बघतो. म्हणजे इथे आता जी आपण थेरी बघितली ती कुठली आहे तर केमिकल इव्हॉल्युशन थेरी ऑफ ओरिजिन, म्हणजे लाईफ इज ओरिजिनेटेड बाय दिस केमिकल इव्हॉल्युशन थेरी. आणि जर आपण तुमच्या बुक प्रमाणे बघितलं तर सिंपली त्याच्यामध्ये दिलेलं आहे सिंपल ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड सुरुवातीला प्रेझेंट होते, पण ते फॉर्म व्हायला सुद्धा काय चाललंय त्याच्यामध्ये सुद्धा बरीच लाखो वर्ष गेलेले आहेत आणि त्यानंतर मग कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड फॉर्म झाले, म्हणजे प्रोटीन आणि न्यूक्लिक ऍसिड फॉर्म झाले आणि मग फर्स्ट प्रिमिटिव्ह टाइप ऑफ द सेल फॉर्म झाली की जी सेल म्हणजे काय होतं तर मिक्सचर ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंडचं ते मिक्सचर होतं. देन देर इज अ फॉर्मेशन ऑफ द सिंपल ऑर्गॅनिझम, त्याच्यापासून परत सिंपल ऑर्गॅनिझम फॉर्म झाले, म्हणजे पहिली सेल म्हणजे काय होतं तर मिक्सचर ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. देन देर इज अ फॉर्मेशन ऑफ सिंपल ऑर्गॅनिझम, सिंपल ऑर्गॅनिझम फॉर्म झाले म्हणजे अमिबा पॅरामेशियम सारखे फॉर्म झाले. नंतर मल्टी सेल्युलर म्हणजेच सायकॉन सारखे फायलम पोरीफेरामध्ये इन्क्लूड होणारे जे अॅनिमल्स आहेत ते फॉर्म झाले आणि त्यानंतर किंवा आपण जे बघतो मल्टी सेल्युलर ज्या सिंपल अल्गी आहेत त्या अल्गी फॉर्म झालेल्या. देन फ्रॉम दिस सिंपल ऑर्गॅनिझम देर इज अ फॉर्मेशन ऑफ द कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम. जर आपण इथं बघितलं अॅनिमल डायव्हर्सिटी विच शोज ऑन दिस प्लॅनेट वी ऑब्झर्व द ह्यूज बायोडायव्हर्सिटी. We observed the biodiversity in the animals as well as we also observed the biodiversity in the plants. Plants मध्ये पण तेवढीच आपल्याला डायव्हर्सिटी पाहायला मिळते. मीन्स we observed the biodiversity on this planet and when we observed the animal diversity, जर आपण animal diversity बघितली तर आपल्या लक्षात येईल की आत्ताचा जो काही मॅन आहे ह्युमन बिंग आहे मानव जो आहे तो कोणत्या ह्याच्यापासून फॉर्म झाला तर सगळ्यात सुरुवातीला अॅनिमल्स मध्ये सगळ्यात सुरुवातीचे जे प्रोटोझोआ आपण म्हणतो म्हणजे प्रिमिटिव्ह टाइपचे अॅनिमल जे होते ते म्हणजे कोणते तर अमिबा आणि पॅरामेशियम. युनिसेल्युलर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम की जे आपण
किंगडम प्रोटिस्टामध्ये इन्क्लूड करतो आणि त्याच्यापासून परत मग इव्हॉल्युशन होत होत गेलेलं आहे. दॅट इज फायलम पोरीफेरा असेल, त्याच्यानंतर निडारिया असेल, असे नंबर ऑफ फायलम्स फॉर्म झाले. म्हणजे इनव्हर्टिब्रेट पहिल्यांदा फॉर्म झाले, त्याच्यापासून वर्टिब्रेट फॉर्म झाले आणि आता जर आपण बघितलं तर त्याच्यापासून कॉम्प्लेक्स आणि ज्या ॲनिमलची क्रॅनियल कपॅसिटी सगळ्यात जास्त आहे, पॉवर ऑफ थॉट त्याची चांगली आहे, जो विचार करू शकतो, ज्याच्यामध्ये स्पीचची कपॅसिटी आहे, जो बोलू शकतो, स्वतःचं मत मांडू शकतो, थिंकिंग करू शकतो, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग कपॅसिटी, असा कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम फॉर्म झाला, ॲनिमल फॉर्म झाला, विच इज नथिंग बट द मॅन. देन प्लांट डायव्हर्सिटी. तर प्लांट डायव्हर्सिटी मध्ये जर आपण बघितलं तर प्लांट डायव्हर्सिटी विच देर इज ऑल्सो द प्लांट डायव्हर्सिटी दॅट इज फ्रॉम युनिसेल्युलर क्लोरेला पासून ते ह्यूज बनियन ट्री. मीन्स हे जे इव्हॉल्युशन होत गेले, इव्हॉल्युशन मध्ये सिंपल ऑर्गॅनिझम पासून कॉम्प्लेक्स मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम फॉर्म झाले. अँड ऑन दिस प्लॅनेट देर इज ए biodiversity is present. And when we consider the biodiversity, we observe that animal biodiversity which shows the unicellular amoeba paramecium to the man. अगदी unicellular amoeba paramecium पासून ते कॉम्प्लेक्स ॲनिमल दॅट इज मॅन पर्यंत आपल्याला नंबर ऑफ आपल्याला काय दिसणार आहे तिथं, तर मिलियन्स ऑफ दीज animal species, thousands of animal species which are present on this planet. या प्लॅनेट वरती अशा नंबर ऑफ काय असणार आहेत, ॲनिमल स्पेसिस प्रेझेंट आहेत. तसंच आपल्याला प्लांट मध्ये पण डायव्हर्सिटी पाहायला मिळते. प्लांट डायव्हर्सिटीचा जर आपण विचार केला तर ऑन दिस प्लॅनेट वी ऑब्झर्व द युनिसेल्युलर क्लोरेला अल्गी. युनिसेल्युलर क्लोरेला अल्गी पासून ते ह्यूज बनियन ट्री पर्यंत आपल्याला number of different species of the plants which are present on this planet. And this diversity which is present, diversity of plant and animal which is present throughout the world, means the life exists on this earth everywhere from the equator to the both poles. अगदी इक्वेटर पासून दोन्ही पोल पर्यंत आपल्याला सगळीकडे लाईफ पाहायला मिळणार आहे. सगळीकडं हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आपल्याला पाहायला मिळतील. त्या त्या एन्व्हायरमेंटल कंडिशन नुसार त्यांच्यामध्ये इव्हॉल्युशन झालंय, त्या एन्व्हायरमेंटल कंडिशनला ऍडजस्ट होण्यासाठी त्यांच्यामध्ये त्या पद्धतीनं कॅरेक्टर डेव्हलप झाले. Then these living organisms are present everywhere. They are present in the air, they are present in the soil, they are present in the water, they are present on this soil surface. Means some are terrestrial one, some are aquatic one, some they shows the arboreal habit, some they are present in the ocean, marine water मध्ये आहेत, काही fresh water मध्ये present आहेत, काही island मध्ये present आहेत. Means everywhere the life is present. And this life is originated billion years ago, and from this simple living organism there is a formation of the complex multicellular organism. And for this evolution the billions of years which are passed, or billions of years which are required to carry out this evolution. So the आपण जर बघितलं, the 3.5 billion years ago life had been non-existent on the earth. म्हणजे 3.5 बिलियन इयर्सच्या आधी ह्या प्लॅनेट वरती लाईफ नव्हतं. 3.5 बिलियन इयर्स अगो त्यावेळी तिथं नुसतं लाईफ काय झालेलं आहे, सुरुवात झालेली आहे त्यावेळी, कारण त्यावेळी कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड फॉर्म झाले. आपण काय म्हणतो, इव्हॉल्युशनची डेफिनेशन आपण आता कशी करू शकतो, तर प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ द प्लांट्स अँड ॲनिमल्स फ्रॉम अँसेस्टर having different structural and functional organization is called as evolution. Evolution म्हणजे काय, प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स फ्रॉम द अँसेस्टर. म्हणजे अँसेस्टर पासून प्लांट्स अँड ॲनिमलची प्रोग्रेसिव्ह काय होणार आहे, डेव्हलपमेंट होत जाणार, हॅव्हिंग ए डिफरंट स्ट्रक्चरल अँड फंक्शनल ऑर्गनायझेशन. आणि हे जे काही प्रोग्रेसिव्ह त्याच्यामध्ये
डेव्हलपमेंट होणार आहे प्लांट्स अँड अॅनिमल्स मध्ये त्यांच्या अँसेस्टर. म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल जर आपण घेतलं, जो आदिमानव होता किंवा आपले अँसेस्टर कोण आहेत, तर एप्स आहेत. एप्स पासून आपण काय झालं, हळूहळू त्याच्यामध्ये इव्हॉल्युशन होत गेलं. ह्युमन इव्हॉल्युशनच्या स्टेजेस ज्या आपल्याला या चॅप्टर मध्ये स्टडी करायच्या आहेत, तर हळूहळू एकदम डायरेक्टली एप पासून आत्ताचा मॉडर्न मॅन फॉर्म झालेला नाही, तर त्याच्यामध्ये हजारो वर्ष गेलेली आहेत, इव्हॉल्युशन झालेलं आहे, हळूहळू काय झालेलं आहे, हा मॉडर्न मॅन फॉर्म झाला. म्हणजे अँसेस्टर पासून जेव्हा नवीन प्लांट्स आणि अॅनिमल्स फॉर्म होतात, त्याच्या अँसेस्टर पासून जेव्हा प्लांट्स मध्ये अॅनिमल्स मध्ये जे काही डेव्हलपमेंटल चेंजेस होणार आहेत, त्या डेव्हलपमेंटल चेंजेस वेळी म्हणजे ही जी काही डेव्हलपमेंट असणार आहे, ती डेव्हलपमेंट कशी असेल, प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट असणार. अँड ड्यू टू दिस प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ प्लांट अँड अॅनिमल फ्रॉम देअर अँसेस्टर, दे हॅव्हिंग ए डिफरंट स्ट्रक्चरल अँड फंक्शनल ऑर्गनायझेशन, की ज्याच्यामध्ये त्यांच्या अँसेस्टर पेक्षा त्यांचं स्ट्रक्चर, त्या जे काही त्यांच्यामध्ये डेव्हलप होणारे ऑर्गन जे असतील, त्या ऑर्गनचं स्ट्रक्चर, त्याचबरोबर त्याचं फंक्शन हे डिफरंट असणार आहे. अँड दिस इज कॉल्ड एज इव्हॉल्युशन. आणि त्याला आपण इव्हॉल्युशन म्हणतो, कारण अँसेस्टर मध्ये हळूहळू चेंजेस होत जाऊन नवीन ऑर्गॅनिझम फॉर्म होणार आहे, म्हणजे त्याचं स्ट्रक्चर चेंज होणार आहे. त्याचबरोबर त्याच्या बॉडीमध्ये जे काही स्ट्रक्चरल चेंजेस झाले, त्या स्ट्रक्चरल चेंजेस नुसार त्याचं फंक्शन सुद्धा काय होईल, चेंज होणार आहे. So this is all about the introductory part of the evolution. Thank you very much.